पाणी आता 11 टाक्या ज्यावेळी पाण्याच्या पूर्ण होतील त्यावेळी तुम्हाला पाणी पुरवठा आणखीन जोरात होईल। आता कदाचित 1 तास येत असेल, कदाचित 2 तास येत असेल, काही ठिकाणी एक दिवसानं आड पाणी येत असेल। आता ते दररोज येण्यासाठी आपण 11 टाक्या या कोल्हापूरमध्ये बांधतोय आणि या 11 टाक्या एकदा झाल्या की मग पाणी पुरवठा आपल्याला अगदी सुरळीतपणे या ठिकाणी। परंतु आज या थेट पाईपलाईनचं नियोजन 2047 पर्यंत या शहराची लोकसंख्या 10 लाखावर गेली तरी पाणी कमी पडणार नाही या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केले। आणि म्हणून स्वच्छ आणि मुबलक पाणी देत असताना उद्याच्या भविष्यकाळात या शहरामध्ये ज्या चांगल्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न आमचा असणार। आज या शहरामध्ये 1053 किलोमीटरचे रस्ते आहेत। किती? 1053 किलोमीटरचे रस्ते, 500 किलोमीटरचे रस्ते आता पूर्ण झालेले आहेत। मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी 300 किलोमीटर करण्याचं आम्ही नियोजन केलं होतं। तीनशे किलोमीटरचे रस्ते करण्याचं नियोजन आम्ही केलं होतं, परंतु तोपर्यंत सत्ता बदलली, एकनाथ शिंदेच पळून गेले आणि आम्ही विरोधी पक्षात त्या ठिकाणी राहिलो। आणि म्हणून माझा पुढच्या भविष्य काळातला प्लॅन आहे की पहिले अजून एक 250 ते 300 किलोमीटरचे रस्ते, हे म्हणजे बारक्या गल्ल्या सगळं म्हणून मी सांगतो 1053 किलोमीटर म्हणजे तुमचं सगळं। आता नव्या कॉलन्या झाल्या असतील ती आता हिशोब नवीन पकडायला पाहिजे त्याचा, हा 6 महिन्यापूर्वीचा हिशोब होता। आता हे सगळे रस्ते हळूहळू करायचे आहे। परंतु मला कोल्हापुरातल्या नागरिकांना एक ग्वाही द्यायची आहे की या शहरामध्ये जवळजवळ 491 किलोमीटरचं ड्रेनेजची गरज आहे। आज जवळजवळ 300-350 किलोमीटरचं ड्रेनेज पूर्ण झालेलं आहे। आता आम्ही असताना एक दुसरा टप्पा या ड्रेनेजचा आणला, त्याची वर्क ऑर्डर आता झालेली आहे। या कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये 126 किलोमीटरचं ड्रेनेज आम्ही पूर्ण करतोय आणि 2 वर्षानंतर 100% ड्रेनेज सगळ्या वार्डामध्ये होईल। 100% ड्रेनेज म्हणजे पुढच्या निवडणुकीला कॉलन्या वाढलेल्याच ड्रेनेज येईल, परंतु आता ज्या कॉलन्या आहेत त्या मात्र 100% ड्रेनेज युक्त झालेल्या या 2 वर्षामध्ये आपल्याला दिसेल।